नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी.एम.आर नर्सिंग इन्स्टा पेजवर. तर पहा, एक नवीन वॅकन्सीचा अपडेट आणलो आहे. लोकमत न्यूजपेपरमध्ये हे माहिती आलेली आहे. पहा, पुणे महानगरपालिका या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन विभाग या अंतर्गत ही शिवाजीनगर पुणे या ठिकाणी ही पदभरती आहे. पहा, पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून घनकचरा व्यवस्थापन विभाग कार्यालयाकडील खालील पदासाठी जे आहे 11 महिने, लक्षात असू द्या 11 महिने शब्द आला म्हणजे पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे. ठीक आहे, 11 महिने तात्पुरत्या कालावधीसाठी संबंधित पदासमोर नमूद केलेल्या शैक्षणिक पात्रता असणाऱ्या जे आहे उमेदवारांच्याकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. पहिला आहे कनिष्ठ अभियंता आहे, ज्यामध्ये एकूण 30 पदे असणार आहेत. तर ज्यानंतर जे आहे या ठिकाणी पहा, यांना जे आहे 50,000 मानधन असणार आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.टेक पदवी किंवा बी.ई पदवी जे आहे एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी झालं असेल तर त्यांच्यासाठी हे पहिलं पद आहे. आणि दुसरं जे पद आहे आरोग्य निरीक्षक, त्यासाठी एकूण 30 पदं आहेत, तर 40,000 मानधन असणार आहे. लक्षात असू द्या, तुम्हाला या साठी जे आहे क्वालिफिकेशन लागेल HSC उत्तीर्ण म्हणजे तुम्हाला 12वी लागेल. HSC म्हणजे 12वी. त्यानंतर स्वच्छता निरीक्षकचं तुम्हाला जे आहे कोर्स पूर्ण असणं गरजेचं आहे. त्यानंतर शास्त्र शाखेच्या पदवीधारकाचा जे आहे त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर पहा, अटी व शर्ती या ठिकाणी काही दिली आहेत. तर पहिलं या ठिकाणी आहे, वरील पदासाठी जे आहे घनकचरा व्यवस्थापन पुणे महानगरपालिका यांची नावे अर्ज करावं लागेल तुम्हाला, ज्यामध्ये तुमचं सर्व व्यवस्थित माहिती भरावं लागेल. जन्मदिनांक, वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव वगैरे आणि मोबाईल नंबर आणि ईमेल ID व्यवस्थित करून तुम्हाला जे आहे हे अर्ज दाखल करायचा आहे. आणि स्वतःचा पासपोर्ट फोटो पण त्या अर्जाला चिटकवायचा. त्यानंतर वरील पदावरील नेमणुका दरमहा एकवट जे आहे या ठिकाणी वेतनावर करार पद्धतीने जे असणार आहे, त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर. अपूर्ण अर्ज असेल तर पूर्णपणे ते अर्ज रिजेक्ट करण्यात येईल, त्यामुळे ते अर्ज पूर्ण भरूनच पाठवा. रिक्त पदांच्या तुलनेत अर्ज प्राप्त झाल्यास गुणवत्तेच्या योग्य निकषाप्रमाणे छाननी करून आवश्यक ती त्यांची मुलाखतीकरता बोलवण्यात येणार आहे. जर जास्त अर्ज आले तर त्या ठिकाणी इंटरव्ह्यू वगैरे होऊ शकतो. उमेदवार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणं गरजेचं आहे. ज्यांचं जे आहे मराठी भाषेचं ज्ञान पण असणं खूप गरजेचं आहे, महाराष्ट्रातील. त्यानंतर उमेदवार जे आहे महाराष्ट्र राज्यातील रहिवासी, त्यांचं जे आहे डोमिसाईल महाराष्ट्राचं असणं खूप गरजेचं आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट पण खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर उमेदवारांना मुलाखती स्वखर्चाने उपस्थित राहावं लागेल. लक्षात असू द्या, स्वखर्चाने त्यांना जे आहे या ठिकाणी जावं लागेल. त्यानंतर निवड प्रक्रियेचे अंतिम अधिकार हे महापालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांच्याकडेच हे असणार आहेत. जे मेन त्यांचे शेवटचे जे काही निर्णय असतील ते आयुक्ताकडेच त्यांनी राखून ठेवलेले आहेत मित्रांनो. त्यानंतर पहा, निवड झालेल्या उमेदवारास स्वखर्चाने करार करून द्यावा लागेल. ते एक महत्त्वाचं म्हणजे बॉन्ड वगैरे जे काय आहे 11 महिन्याचा किंवा जे काही त्यांचं फॉर्मॅट असेल त्या फॉर्मॅटवर तुम्हाला जे आहे त्या ठिकाणी बॉन्डवर द्यावं लागेल. त्यानंतर नेक्स्ट पहा, उपरोक्त पदासाठी अर्ज कालावधी जे असणार आहे 29 जून त्यानंतर 13 जुलै एवढ्यापर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे. या तारखेच्या आत 29 जून 2026 ते 13 जुलै 2026 दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज करायचा आहे. यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. आता 13 जुलै नंतर जे काही अर्ज येत असतील ते सर्व अर्ज रिजेक्ट होतील मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर पहा, यांची नोंद घ्यावी. सदरील अर्ज स्वच्छ सर्वेक्षण जे आहे या ठिकाणी पहा, वॉर रूम पुणे मनपा मुख्य इमारत, पहिला मजला, शिवाजीनगर पुणे येथे कार्यालयात वेळेत सार्वजनिक सुट्ट्याचा कालावधी वगळून स्वीकारण्यात येईल. तुम्हाला पोस्टाने वगैरे किंवा मग स्वतः जाऊन अर्ज करायचा आहे मित्रांनो. ऑनलाईन पद्धतीने अर्ज नाही आहे, ऑफलाईन पद्धतीने अर्ज आहे, म्हणजे स्वतः जावं लागेल. त्यानंतर सदर नियुक्ती करार पद्धतीने होणार असल्याने निवड झालेल्या उमेदवारांना महानगरपालिका आस्थापनेवरील कोणत्याही पदावर जे आहे पदावर नियुक्ती करता हक्क सांगता येणार नाही. तसेच मनपाच्या कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या कोणतेही लाभ मिळणार ते पात्र ठरणार नाहीत. ठीक आहे. आता या ठिकाणी क्लिअरली सांगितले आहे त्यांनी की जे आहे हे पूर्णपणे करार तत्वावर असल्यामुळे तुम्हाला जे आहे कोणत्याही प्रकारचं जे आहे इतर मानधन जे आहे भेटणार नाही. त्यानंतर कोणताही इतर परमनंटचा जो काही लाभ असतो तो पण या ठिकाणी तुम्हाला भेटणार नाही. ठीक आहे. तर लक्षात असू द्या, या ठिकाणी 13 जुलै शेवटची तारीख असणार आहे. 13 जुलैपर्यंत तुम्हाला जे आहे हे अर्ज भरायचा आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला जे आहे स्वतः एका पेजवर वगैरे अर्ज तयार करून फोटो वगैरे पेस्ट करून तुम्हाला हे सबमिट करायचं दिलेल्या त्या ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे. हा पॉईंट जो आहे ॲड्रेसचाच पॉईंट आहे. या ॲड्रेसवर तुम्ही पॉईंटवर जाऊन व्यवस्थित अर्ज वगैरे सबमिट करायचं मित्रांनो. ठीक आहे.
व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. असे नवीन जे अपडेट आहेत आपल्या चॅनलवर आपण डेली टाकण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो. आणि जे कोणी स्वच्छता निरीक्षकची वगैरे पदविका वगैरे त्यांची ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पुणे महानगरपालिकेमध्ये जॉब करण्याची एक संधी भेटेल. धन्यवाद मित्रांनो.